विधान परिषदेच्या 9 जागा मे महिन्यामध्ये रिक्त होणार आहेत। यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आहेत। ठाकरे यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत अशी शक्यता आहे। मात्र यावेळी त्यांना निवडून येण्यासाठी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवरती जाणार। संख्याबळाच्या कमतरतेने मवियाची कोंडी। मवियात तडजोड करणार कोण? राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी शंका उपस्थित केली होती। याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य नव्हते। त्यामुळे त्यांनी नंतर विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि विधान परिषदेवरती सदस्य म्हणून गेलेले होते। आता त्यांच्या सदस्यत्वाची मुदत अवघ्या 2.5 महिन्यांनी संपणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे। हे आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। उद्धव ठाकरे हे पहिले विधान परिषद गेले, मुख्यमंत्री झाले, परंतु आता त्यांनाही कोणतीही निवडणूक आता तर लढवता येणार नाही किंवा मध्ये कोणती निवडणूक नाही, म्हणून जर जायचंच असेल तर विधानसभा मागचं दार ज्याला म्हणतात तोच एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे आणि मला वाटतं ते पुन्हा विधान परिषदेमध्ये जातील। संख्याबळाचा जो काही आहे गणित, इतर लोकांनी जर त्यांना पाठिंबा दिला तर ते विधान परिषदेवर आमदार सुद्धा होतील। 2020 मध्ये उद्धव ठाकरेंसह 9 जण विधान परिषदेवरती बिनविरोध निवडून गेले। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना अडचण आली नाही। आता मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। जर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद पुन्हा लढवली तर यावेळेला त्यांच्यासमोर संख्याबळाची समस्या उद्भवू शकते। सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीकडे तब्बल 235 जागा आहेत, तर मवियाकडे माकप शेकाप मिळून 48 सदस्य आहेत। विधान परिषदेच्या 9 जागांपैकी मवियाला एकच जागा मिळणार आहे। विधान परिषदेआधी एप्रिलमध्ये राज्यसभेची निवडणूक होणार आहे, त्यात सुद्धा मवियाकडे एकच जागा असल्याचं समोर येत आहे। अशातच मवियामधील एका पक्षाला राज्यसभेची जागा दिली तर परिषदेची एक जागा दुसऱ्या पक्षाला द्यावी लागणार आहे। राज्यसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसला पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेवरती जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो। मात्र विधान परिषदेसाठी मविया उमेदवार उद्धव ठाकरे असणार की आणखीन कोण हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मग एकमेकांना मदत महाविकास आघाडी करावीच लागेल, एकमेकांना मदत करावीच लागेल। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे। त्याच्यामुळे यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील। आता त्यांना काँग्रेस साथ देते का, शरद पवारची राष्ट्रवादी साथ देते का, हे सर्व पाहावं लागेल ना, कारण की त्याच्याशिवाय त्यांना विधान परिषदेवर जाता पण येणार नाही। म्हणून आता त्यांना साथ देणारे कोण कोण राहतील याच्यावर त्यांचं जाणं हे निर्भर असेल। शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असताना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं, पण नंतर त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता। यावेळी ते स्वतः विधान परिषदेवरती जाण्यास उत्सुक असतील का आणि मविया एकमताने त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि संपूर्ण राज्यासह देशाला मोठा धक्का बसला। पण या अपघातानंतर संशयाचा धूर आता आणखी गडद व्हायला लागलाय, कारण याबद्दल दररोज नवनवीन दावे उपस्थित केले जात आहेत। केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच नेते नाही तर विरोधी पक्षातले नेते सुद्धा याबद्दल वेगवेगळे दावे उपस्थित करतायत, तेव्हा संशय आणखी बळावतोय। अपघाताच्या दिवशी अजित पवारांसोबत एकही पीए का नव्हता
असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी उपस्थित केलाय। यापूर्वी त्यांनी विमान कोसळण्यापूर्वीच स्फोट झाला त्यामुळे विमानामध्ये बॉम्ब होता का अशी शंका उपस्थित केली होती। तर अमोल मेटकरींनी पायलटच्या विम्याबद्दल खळबळजनक दावा केलाय। रोहित पवार यांनी सुद्धा अपघाताबद्दल संशय व्यक्त केला। आता हा मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच चिघळायला लागलाय। दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही पीए सोबत नसावा, मी का घडलं कसे म्हणत नाही, हे अशा काही घटना आहेत। आता मला आज ठीक आहे बोलायचं नव्हतं, पण आता तुम्ही सर्वजण म्हणून ठीक आहे बोललं लागतं। मीडियाला पळून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही, आम्हाला साहेबांचे संस्कार आहेत, दादांचे आशीर्वादांचे संस्कार आहेत की आम्ही तुम्हाला समोरच जाऊन बोलणार, जे असेल ते जे वाटतं ते दिलखुलास बोलणार। आम्हाला काय असं नाही, आम्हाला असं वाटतंय माझ्या नेत्यांचा अंत असा झाला, त्यांच्या झालेल्या या घटनेची चौकशी व्हावी। दरम्यान अपघाताबद्दल 10 तारखेला बोलणार, आता या संदर्भात काही शंका उपस्थित करणार आहेत असं रोहित पवार म्हणाले। ऐकूया। राजकीय मी बोलेलच, पण 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला। तर सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे, काय घडलं असावं, कसं घडलं असावं। आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत, ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे 10 तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल, ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। तर अजित पवारांच्या अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकरींनी मोठी शंका उपस्थित केली आहे। VSR कंपनीनं डिसेंबरमध्ये 50 कोटींचा विमा उतरवला होता आणि त्यावर मेटकरींनी सवाल उपस्थित केलेत। यावरनं मंत्री संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे। ऐकूया। त्यांच्या कंपनीत जितके पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली। म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाईज केला गेला होता का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता, अजमल कसाबनी 26/11चा हल्ला करताना त्याला हिप्नोटाईज करून पाठवण्यात आलं होतं, तसं या विमानाचा पायलट जो VSR कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे। रोज एक अजितदादांचं जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायदे जास्त झडत चालल्यात, ते राजकारणासाठी बरोबर नाही। तुम्हाला जागा दिलेली आहे तर तिथं मांडायला तुमचं मत काय असेल। त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतं, आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता, एक नवीन आता येते समोर येते। म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील। CID चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल, त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल। तर अजित पवारांच्या निधनामुळे खंडित झालेली राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची प्रक्रिया आता पुन्हा सुरू व्हायची शक्यता आहे। कारण आधी विलिनीकरणाच्या प्रश्नावर नकार घंटा वाजवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा आता सूर बदलल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे सुद्धा काही नेते आता एकत्र येणं हे दादांचं स्वप्न होतं असं म्हणतायत आणि विलिनीकरणाचे संकेत देऊ लागलेले आहेत। विलिनीकरणाच्या चर्चा भरपूर, राष्ट्रवादी नेत्यांचाही बदलला सूर। नेत्यांना आठवली दादांची ती इच्छा, एकत्रीकरणाच्या देऊ लागले सदिच्छा। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले सयाजी शिंदे यांचं हे विधान, महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात। दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे। मागील काही दिवसांपासून शरद पवारांच्या पक्षाचे नेते जे बोलतायत, आता तीच भाषा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडी आली आहे। खरं तर अजित पवारांच्या अकाली निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला होता। अजित पवारांनी आधी महापालिका निवडणूक आणि आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना एकत्र आणत निवडणूक लढवली, पण अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे सगळंच बदललं।
अजित पवारांच्या इच्छेचा उल्लेख करत शरद पवारांसह त्यांच्या पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी राष्ट्रवादी विलिनीकरणाची इच्छा दर्शवली. मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. पण दुर्दैवानं हा अपघात झाला. आमच्यासमोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का? आता झाला होता. तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला का? असाच घेतला का? विलिनीकरण होणार म्हणूनच घेतला होता, हे तरी मान्य करा ना. की विलिनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती. अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता, हे सांगण्याचा उद्देश होता. पण ज्यांनी यात पुढाकार घेणं गरजेचं होतं ते राष्ट्रवादीचे नेते मात्र सुरुवातीला विलिनीकरणासाठी फार इच्छुक दिसले नाही. किंबहुना अजित पवार असं काही बोललेच नाही म्हणत त्यांनी पवारांसह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे दावे फेटाळल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक लोकांचा समोरच्या काही म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मी मोठे साहेबांचा विषय नाही म्हणत, पण बाकी काही लोकांनी अशी चर्चा केली होती की दादा आपण का एकत्र काम करू शकत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठली चर्चा झाली असं मला जाणवत नाही. आणि मला वाटत नाही की माझ्यासारख्यांना बाजूला करून काही दादांनी निर्णय घेतला असेल. इंडे बरोबर थांब. आता विलिनीकरणाची चर्चा का कुणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीच्या सोबत आम्ही आहोत, एनडीच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलं आणि ते सर्वांना ज्ञात आहे. आणि मी कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही. त्यामुळे एनडीमधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच सूत्र त्यांच्याकडे आल्यानंतर आधी नकारघंटा वाजवणाऱ्या नेत्यांचा सूरही आता बदलल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबियांची जवळीकता प्रचंड वाढली आहे. शरद पवार सातत्याने अजित पवारांच्या कुटुंबियांसोबत उभे राहत आहेत. अजित पवारांच्या स्मारकाचा मुद्दा असो किंवा मग सांत्वन भेटींसाठी थेट सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबियांसोबत सहयोग सोसायटीत हजर राहणं असो, शरद पवार अजित पवारांच्या कुटुंबासाठी आधार बनल्याचं दिसतंय. पवारांच्या या सक्रियतेने आता राष्ट्रवादी नेतेही विलिनीकरणाबाबत काहीशी सकारात्मक भूमिका घेताना दिसतात. आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे. आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण येण्याची आवश्यकता नाही. हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेंनी तर त्याच्या एक पाऊल पुढे जात दोन्ही एनसीपीने एकत्र यावं हे दादांचं स्वप्न होतं असं म्हणत आपल्याच नेत्यांना आरसा दाखवलाय. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर आता अजित पवारांच्या पक्षातून देखील विलिनीकरणाची उघड चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला, प्रचाराच्या वेळेला, की आता एकत्रच येणार आहे, एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे. असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झालं. दादांचा जो उमदा डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या पाण्यासाठी, आणि त्या दृष्टीने त्यांचं त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्र आता सुनेत्रा पवारांच्या हाती एकवटल्याचं पाहायला मिळत आहे.
लवकरच त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडही होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडूनही उघडपणे विलिनीकरणाची मागणी होताना सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात? हा निर्णय केवळ पक्ष पातळीवरती होतो की यात भाजपाचाही काही हस्तक्षेप दिसतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यंदा शताब्दी वर्ष सुरू आहे आणि त्या निमित्तानं मुंबईमधल्या नेहरू सेंटरमध्ये नवे क्षितिज या विशेष व्याख्यानमालेचं आयोजन केलंय. या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खाननं हजेरी लावली आणि यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या शैलीमध्ये सलमानच्या लोकप्रियतेचं कौतुकही केलंय. तर एरवी कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या संघानं सलमानला दिलेल्या आमंत्रणानंतर यापुढे मुस्लिमांना सुद्धा असंच खुलं आमंत्रण मिळणार का, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय. सिनेमा में सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं. अरे भाई क्यों पहन रहे? नहीं, उन्होंने पहना इसलिए. और उन्होंने क्यों पहना मालूम नहीं. सभी बातों में ऐसा, अच्छी बात बुरी बात सभी बातों में ऐसा फैशन से ही चलता है. और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन या श्रेष्ठ. सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे. हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का, हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं. सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो. त्यांनी अनेक वेळेला अनेक लोकांना बोलवलेलं आहे, ज्यांचा संघाशी काही संबंध नसलेले लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले. आणि सलमान खान आला म्हणून जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? सलमान खान गणपती बसवतो, ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही कधी? आणि मग सलमान खान आलाय म्हणून संघाच्या विचारधारेमध्ये काही परिवर्तन झालंय का? संघ असे मोठ्या काही सेलिब्रिटी असेल, काही महत्वाचे पदाधिकारी असेल, फार राष्ट्रपतीपासून लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवतांनी केलंय. संघाला 100 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल मुंबईमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय. यावेळी ते बोलत होते. संघाच्या स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे अच्छे दिन आले, असं ते बोलले. पाहूया. ये सब धीरे धीरे इमरजेंसी, राम जन्मभूमि आंदोलन, गुरुजी जन्मशती, विवेकानंद सार्धशती, अपना पसीना बहाकर हमने अपने सपोर्ट बेस को बढ़ाया. तो हमारे अच्छे दिन तो उसके बलबूते आए, आप लोगों का स्नेह, विश्वास और हमारे स्वयंसेवकों का अखंड परिश्रम. अब भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए, ऐसा नहीं है, उल्टा है. पुढे पाहूया महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, ही अजितदादांची इच्छा पूर्ण करावी. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, सयाजी शिंदेंचं वक्तव्य. अब भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए, ऐसा नहीं है, उल्टा है. संघाच्या स्वयंसेवकांच्या परिश्रमांमुळे अच्छे दिन, सरसंघचालकांचं प्रतिपादन. सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात खुलं आमंत्रण देणार आहात का? मोहन भागवतांनी हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. संजय राऊतांचा जोरदार टोला. सोलापुरात मोहोळमध्ये निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पेट्या आढळल्या ढाब्यावर.
उमेश पाटलांनी जाब विचारल्यावर दोन्ही मशीन घेतल्या ताब्यात. पुन्हा निवडणूक घेण्याची उमेश पाटलांची मागणी. चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 6.25 वर्षांच्या महापौर पदाचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. कुणीही उद्योजकांना त्रास दिला तर त्याला कायद्यानं उत्तर द्या. पुन्हा कुणाची हिंमत होणार नाही. झुंडशाही गुंडशाही कुठल्याही MIDC मध्ये खपवून घेणार नाही. मुख्यमंत्र्यांचा इशारा. वाढीव वेतनाच्या मुद्द्यावरनं ST कर्मचारी आक्रमक. येत्या 3 दिवसात वाढीव वेतनाची रक्कम न दिल्यास आंदोलनाचा इशारा. भिवंडीत अग्नितांडव. मानकोली भागातल्या 3 ते 4 गोदामांना आग. गोदाम जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. अंडर-19 विश्वचषक विजेती टीम इंडियाचं मायदेशी आगमन. मुंबई विमानतळावर चॅम्पियन्सला जंगी स्वागत.